नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम माझा जय भीम. फुलांची कहाणी वसंतांनी लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही नाही कोणाचे गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. आणि हाच विषय मांडण्यासाठी मी या व्यासपीठावरती उभी आहे. ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते हो नमस्कार. मी कुमारी करुणा विद्या सुरेश दोडगणी अर्थातच आपणासमोर विषय मांडते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्य समाजातील अस्मिता जागवणारे पहिले महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदे पंडित व अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या या युग प्रवर्तकाचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेश मधील महू या गावी झाला. आणि अस्पृश्यांच्या जीवनाचे नवे पर्व सुरू झाले ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. एकूण 32 पदव्या प्राप्त केल्या. 1920 मध्ये मूकनायर या साप्ताहिकातून त्यांनी अस्पृश्यांच्या दुःखाला वाचा फोडली. 1927 मध्ये 14 ताळ्याचा सत्याग्रह करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तसेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हरपून मन जीवाचं करून राग बाबासाहेबांनी लिहिलं संविधान. आणि म्हणूनच मला म्हणावंच वाटतं की मलाबाई रात्री सपाट पडलं भारतरत्न भीमाचं संविधानाचं पुस्तक हातात, भीमराव बसलेत रथात. अहो, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एखादं पुस्तक खरेदी करायचं असेल तर रामजींना उपाशी राहावं लागायचं. ते म्हणतात ना, परिस्थिती माणसाला घडवते सुद्धा आणि परिस्थिती माणसाला बिघडवते सुद्धा. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या परिस्थितीनं घडवलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकातूनच घडला आहे. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षांपूर्वी एखादं पुस्तक वाचलं असेल आणि जर 10 वर्षांनंतर जर त्यांना कोणी विचारलं की कोणत्या पानावर कोणती ओळ आहे तर ते त्याचं अचूक उत्तर देत असत. अहो, किती ती बुद्धिमत्ता. परंतु आजकालच्या आमच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या पुस्तकाचे जर लेखक विचारले तर ते निरुत्तर होतात. आणि हेच आपलं दुर्दैव आहे. म्हणूनच ते नेहमी म्हणत असत की नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा. जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याचं पुस्तक घ्या आणि एका नाण्याचं भाकर घ्या. भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगायचं कसं ते शिकवेल. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे फक्त वही आणि पेन यांचं नव्हे तर बुद्धीला सत्याकडे नेणारा, भावनांना संवेदनशीलतेकडे नेणारा आणि शरीराला श्रमाकडे नेणारा हा मार्ग आहे. परंतु आजचा तरुण पोटात दारू आणि हातात तलवार घेऊन दिशाहीन होत आहे. परिस्थितीशी लढण्याची जिद्द त्याच्यामध्ये नाही. आयुष्यात काही कर्तृत्व करून दाखवायचं असेल, शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर संविधानाशिवाय पर्याय नाही. काय शिकवते संविधान? संविधान शिकवते सन्मानाने जगायला, अन्यायाविरुद्ध लढायला, परिस्थिती कितीही बिकट असली तरीही त्यातून मार्ग काढायला शिकवते संविधान. म्हणूनच आजच्या पिढीला, तरुणाला खरी गरज आहे ती म्हणजे संविधानाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलायला, लिहायला आणि विचार करायला जगातील तमाम विद्वान जरी एकत्र आले तरीही त्यांच्या विद्वत्तेची बरोबरी होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच कोल्हापूरचे लोकराजे राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राहत्या घरी येऊन त्यांचा ज्ञानियांचा राजा म्हणून गौरव करतात. एवढेच नव्हे तर 2004 मध्ये अमेरिकेमधील कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने एवढ्या वर्षभरामध्ये कोण कोण विद्यापीठामधून शिकून गेले याची एक त्यांनी यादी बनवली होती. त्या यादीमध्ये शास्त्रज्ञ होते, विचारवंत होते, काही देशांचे राष्ट्राध्यक्ष होते. ही यादी फार लांबलचक झाली. म्हणून ती यादी छाटत त्यांनी फक्त 10 लोकांची यादी तयार केली. आणि त्या 10 लोकांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा विचारवंत शोधले गेले आणि त्या यादीमध्ये क्रमांक 1 ला जे नाव होतं ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणूनच कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 35 फुटी पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याखाली लिहिलं द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर. आजचं हे सुख आपल्या वाट्याला येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांनी खूप यातना सहन केल्या आहेत आणि तेव्हा कुठे हा साहेबी रुबाब आपल्या वाट्याला आलेला आहे. या हक्क आणि अधिकाराच्या लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी माता रमाई सह्याद्री सारखी खडी ठेवली आणि बाबासाहेबांना लढण्याचं बळ दिलं. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की अंधारच होता त्यांच्या नशिबी, त्यांनी प्रकाशाचं दान दिलं. साहेब, तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही सर संविधान दिलं. ज्योतिबांच्या विचारधारा टिकवण्यासाठी व निरक्षरतेचे कलंक मिटवण्यासाठी वेचले आयुष्य तुम्ही सामान्यांच्या सुखासाठी. आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही, बाबासाहेबांना स्मरतो आम्ही, शाहू फुलेंच्या विचारांना मानतो आम्ही. जरी असली भाषा वेगळी तरीही एकता कायम आहे, कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचे नियम आहेत. ही सलोखा, ही बंधुता, ही राष्ट्रभावना वाढत जाईल आणि रोज पहाटे सूर्य दिसला की तुमची आठवण येत राहील. साहेब, तुमची आठवण येत राहील. शेवटी या ज्ञानपीठाची, विचारपीठाची आणि साहित्यपीठाची रजा घेताना इतकंच म्हणते की आठवू फक्त इतिहास आता स्वस्त बसून चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कृती हवी, निश्चय हवा.